लागले बरोबर आहे, पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियल पासून सगळे तिथे उतरलेले आहेत आयएलएस सिस्टम नसताना। आणि आयएलएस सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, आयएलएस सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त आयएलएस सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। आता हा ऍक्सिडेंट झाला कसा झाला काय झाला, विजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे, अजून पाऊस होता हे होतं, मग आयएलएस सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते, मग आमच्या VSR या कंपनीचं लेट जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठं ना कुठे त्या ठिकाणी करावा लागेल। 2023चा हा विषय, मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोक